14 तलाव संवर्धन प्रकल्पांची मंजुरी रद्द करण्यात आली। राज्य पर्यावरण विभागाचा हा मोठा निर्णय। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील 11 प्रकल्प रद्द करण्यात आले। आदित्य ठाकरे मंत्री असताना मंजूर 3 प्रकल्पही रद्द। प्रकल्पांसाठी वितरित 91 कोटी 31 लाख रुपये व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले। पर्यावरण विभागाच्या निर्णयामुळे राज्यातील मोठ्या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तर शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू आज आपली भूमिका जाहीर करतील। बच्चू कडूंची आज दुपारी मुंबईत वायबी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। विधान परिषदेसाठी प्रहार विलीन करण्याची कडूंना शिवसेनेची ऑफर आहे। प्रहार शिवसेनेत विलीन करण्याची कडूंची मानसिकता नाही असं सूत्रांमार्फत कळतंय। मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा, पदाधिकाऱ्यांची ही भूमिका असल्याचं कळतंय। तर विलीनीकरणाची अट कोणी घातली हे अजून मला माहित नाही असं कडूंनी म्हटले। शिवसेना नेत्यांशी चर्चा झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं कडू म्हणाले। काल शिवसेना नेत्यांसोबत चर्चा होणार होती परंतु झाली नाही असंही कडूंनी म्हटलं। शिवसेनेच्या विधान परिषदेच्या ऑफरच्या वृत्तावरून बच्चू कडू यांची ही प्रतिक्रिया। "99% उद्धव ठाकरेच मवियाचे उमेदवार असतील असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले। मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकर यांचं हे विधान। ठाकरे असल्याने उरलेला 1% सांगता येत नाही पण बॉस इज ऑलवेज राईट असं मिलिंद नार्वेकर म्हणाले। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 5 उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत। माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर यांना उमेदवारी। विधान परिषद निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान आणि निकाल। अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 43 वर्ष मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आज पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा न्याय दिलेला आहे। विधान परिषदेचा सदस्य म्हणून राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडणं आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारच्या योजना खालपर्यंत नेणं, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेणं ही मला वाटतं माझी प्राथमिकता आहे। ही जी नवीन जबाबदारी मिळालेली आहे याच्यातून थोडीशी आणखीन म्हणजे एका नगरसेविकेपेक्षा एका आमदार म्हणून ज्यावेळेला मी ह्या प्रश्नांकडे बघेन त्यावेळेला त्याला जास्त मला पर्याय दिसतील। त्यामुळे त्या पर्याय घेऊन महिलांपर्यंत जाऊन त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मदत करू शकेन असा मी नक्की प्रयत्न करेन। एका पद्धतीने मी म्हणतो तरुणासोबत एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून देखील ही संधी मोठी आहे आणि निश्चितपणाने याचं पूर्ण न्याय देण्याचं काम मी माझ्या कारकिर्दीमध्ये करेल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो। माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो। या वरच्या परिषदेच्या सभागृहाचा पण माझ्या कोकणाच्या विकासासाठी खूप चांगला फायदा करून घेता येईल। म्हणजे करताच आहेत पक्ष, सगळी मंडळी करतात। राणे साहेब असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील, चव्हाण साहेब असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून आपण कोकणाच्या विकासामध्ये काहीतरी खारीचा वाटा उचलू एवढंच त्याच्यामध्ये। अशा प्रकारे उमेदवारी करता तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी राहील पण त्यातून निवडकर्त्यांसमोर हा प्रश्न असतो की नेमकं कोणाला द्यावं। माझं सर्व नेत्यांशी यापूर्वी देखील बोलणं झालं होतं आणि नेहमीच कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्या आंदोलनाच्या रूपाने अभियानाच्या रूपाने त्यांच्या भेटी होत होत्या। अचानक आलेली संधी आहे, स्वाभाविकपणे सहकार क्षेत्राला देखील या अर्थाने गती मिळवण्याच्या दृष्टीने माझ्याकडनं प्रयत्न राहील। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला होता। आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आज जी माझी निवड केलेली आहे आणि माझ्यासारख्या बहुजन समाजातील आणि महिलेला निवडलेला आहे त्याबद्दल मला मनापासून खूप खूप त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि हा माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि माझ्या हिंगोलीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज 10 वाजता मतमोजणी होणार आहे। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठी काल पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले। रेकॉर्ड ब्रेक 84% मतदान झाल्यानंतर आज केज तहसील कार्यालयात मतमोजणी होईल। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्या सरपंच पदासाठी लढत आहे। पार्थ पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला। पार्थ पवारांनी व्हीएसआरच्या विमानानं दुपारी मुंबई ते पुणे असा प्रवास केला।
रोहित पवार VSR कंपनीवर वारंवार आरोप करतात. अशातच पार्थ पवार यांनी त्याच विमानानं प्रवास केल्याचं समोर आलंय. तर ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात 3 महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो कसा? VSR कंपनीच्या चौकशीची मागणी करायचं सोडून त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय. तर मुंबई ते पुणे VSRचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती, असं पार्थ पवारांनी म्हटलंय. VSRच्या विमानातून प्रवासावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया. बुकिंग करणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द केला, असंही पार्थ पवार म्हणाले. VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं पार्थ पवारांवर टीका. नेमकं काय ट्विट केले पाहूया. पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचं असल्याने मी विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होतं. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR एव्हिएशनचं विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR एव्हिएशनचं असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करत आहोत. तसंच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी स्पष्ट सूचना दिल्यात. तर आज सकाळी 11 वाजता लोकभवनात भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी ही भेट घेणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. राज्यपालांची आज भेट घेणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आज सकाळी 11 वाजता लोकभवनात ही भेट होईल. अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाने हिंदू तरुणींचं अपहरण केलं. हिंदू तरुणींचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलंय. खदान पोलिसांकडून तरुणींची सुटकाही करण्यात आलेली आहे. लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा हा आरोप आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते. आरोपी जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात आहे. 8 ते 9 महिन्यापासून मोबाईलमध्ये गेमिंगचा एक ॲप आहे. त्या गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती. तो जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळ सुद्धा आहे. बजरंग दल महाराष्ट्र हेल्पलाईनवर आज दुपारी एक फोन आला. त्यावर फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीने मला सांगितलं की माझी बहीण एका अकोल्यातील मुस्लिम युवकांनी पळून नेली आहे. तर ते सगळं प्रकरण घेऊन आणि त्या लोकांना घेऊन बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून उचलून आणलं ज्या ठिकाणी त्याचं हे होतं. त्याच्यावर कारवाई या ठिकाणी होत आहे. त्यात आमच्या काही अशा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे. नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती कायम. वृक्षतोडी विरोधातील प्रकरणात स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळली. आपत्कालीन परिस्थितीतही झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्वपरवानगी बंधनकारक.